नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. 30 वर्षांची एक महिला तिच्या नवऱ्याचे पाय काम करणं बंद झाले. त्यानंतर ती एका 20 वर्षांच्या मुलाला तिच्या घरी आणते. दोघे खोलीमध्ये गेले. दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध झाले होते. त्या रात्री पण तो 20 वर्षांचा मुलगा त्या विवाहित महिलेसोबत तिच्या खोलीमध्ये जाऊन संबंध ठेवत होता. आणि त्या रात्री त्या घरामध्ये असं काही झालं की दोघांचा मृत्यू होतो आणि या घटनेने सर्व महाराष्ट्र हादरलं. तर नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागपूर शहरामध्ये नागेश कुमार नावाचा 35 वर्षांचा व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत राहायचा. नागेश कुमार हा ट्रक ड्रायव्हर होता. त्याचा 2 वर्षा अगोदर ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये त्याने त्याचे पाय गमावले. त्याच्या कमरेचा खालचा भाग हा काम करणं बंद झाला. अशामध्ये तो 2 वर्षांपासून घरामध्ये आराम करत होता. त्याची पत्नी सुजाता ही एका प्रायव्हेट शाळेवर टीचर म्हणून कार्यरत होती. तिला चांगला पगार होता आणि तीच तिच्या नवऱ्याला सांभाळत होती. सुजाता आणि नागेश दोघांना 3 वर्षांचा एक मुलगा होता. असं यांचं कुटुंब होतं. त्यांच्याकडे पैसे होते, सर्व काही होतं. पण सुजाताला तिच्या नवऱ्याकडून हवं ते शरीर सुख भेटत नव्हतं. त्यासाठी ती खूप एकटी एकटी राहत होती. तिला समजत नव्हतं की काय करावे. 1-2 वर्षांपासून ती या सगळ्या गोष्टी सहन करत होती. पण एका दिवशी ती सामान आणण्यासाठी एका दुकानामध्ये जाते. ते दुकान त्यांच्याच घराजवळ होतं. अशामध्ये सुजाता दुकानातून भरपूर सामान घेते. एक मुलगा तिला सामान काढून देत होता. तो मुलगा फक्त 20 किंवा 21 वर्षांचा असेल. सुजाता आणि तो मुलगा दोघं एकमेकांकडे वारंवार पाहत होते. दोघांनाही मनामध्ये एकमेकांना पसंत करत होते. सुजाताला असं वाटायचं की त्या मुलाला तिने घरी घेऊन गेलं पाहिजे. तिने भरपूर सामान घेतलं आणि सामान घेतल्यावर दुकान मालकाला म्हणते की तुम्ही या मुलाला माझ्या घरी माझ्यासोबत पाठवा. माझं सामान खूप जास्त आहे, मी याला हवे तेवढे पैसे देऊन टाकेल. दुकान मालक म्हणतो की ठीक आहे, तुम्ही याला घेऊन जा. तर सुजाता रात्रीचे 7:30-8 वाजता ते सामान सर्व घेऊन आणि त्या मुलाला सोबत घेऊन तिच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर हे दोघे एकमेकांना बोलू लागले. दोघं एकमेकांचे चांगलेच मित्र बनले. घरामध्ये गेल्यावर सुजाता सामान ठेवते आणि नंतर दोघं एकमेकांसोबत चहा पीत बसले होते. बोलता बोलता सुजाता त्या मुलाला म्हणते की तुला या कामाचे किती पैसे मिळतात. तर मुलगा म्हणतो मला फक्त 7-8 हजार रुपये मिळतात. पण माझ्या घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही, त्यामुळे मला हे सगळं काम करावं लागते. अशामध्ये सुजाता त्याला एक ऑफर देते. ती ऑफर अशी होती की मी ज्या वेळेस तुला बोलवेल त्यावेळेस तू माझ्याकडे यायचं आणि मी तुला 1,000 रुपये देईल. अशामध्ये तो मुलगा खुश होतो. तो विचारतो की असं कोणतं काम आहे की मला रोजचे 1,000 रुपये मिळेल. तर महिला त्याला म्हणते की तू माझ्यासोबत माझ्या खोलीमध्ये चल. खोलीमध्ये गेल्यावर ती महिला त्याला आपल्या शरीराच्या जाळ्यामध्ये ओढते. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध बनतात. त्यानंतर महिला त्याला 1,000 रुपये देते. मुलगा खुश होतो. तो फक्त 20 वर्षांचा होता आणि या अगोदर त्याने हे सर्व कोणासोबत केलं नव्हतं. त्याला एक चांगल्या घरची महिला पैसे देऊन भोगण्यासाठी भेटत होती. उलट ती महिलाच त्याला पैसे देत होती. यामुळे मुलगा खुश होतो. मुलगा आणि महिला दोघे एकमेकांना बोलत होते. ज्या वेळेस पण सुजाताला या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा व्हायची तर सुजाता त्याला आपल्या घरी बोलवायची. या दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध झाले होते. सुजाताचा नवरा हा तिच्या खोलीमध्ये बसलेला असायचा. पण तो पाहायचा की तो मुलगा तिच्या घरामध्ये येतो आणि ते दोघेजण एका खोलीमध्ये जाऊन नको ते प्रकार करत आहे. या गोष्टीबद्दल तिचा नवरा तिला प्रश्न विचारतो, पण सुजाता काही पण सांगत नाही. असं चालत असते. तारीख होती 15 ऑक्टोंबर 2024ची. त्या रात्री सुजाता तिच्या प्रियकराला घरी बोलावते. हे दोघेजणे परत एका खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये जाऊन सुजाता आणि तो 20 वर्षांचा मुलगा या दोघांमध्ये शारीरिक संबंध होऊ लागले. तिच्या नवऱ्याला राहवलं नाही आणि तो त्याच्या व्हीलचेअरवर बसून त्या खोलीकडे जातो. खोलीमध्ये पाहतो तर खोलीमध्ये त्याची पत्नी एका मुलासोबत नको त्या अवस्थेमध्ये त्याला दिसली. तो व्यक्ती ओरडतो आणि महिलेला विचारतो की हे सर्व काय चालू आहे.
तर महिला त्याला काही पण सांगत नाही. उलट त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, त्यालाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करते. तिचा नवरा हा मोबाईल उचलून कोणाला तरी फोन लावत असतो. त्याच वेळेस महिला मोबाईल घेते आणि तो तरुण मुलगा त्या व्यक्तीला खाली पाडतो. तो व्यक्ती तडफडू लागला होता, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या दोघांनी त्याची हत्या केली. सुजाता किचनमध्ये जाऊन चाकू आणते. चाकू आणून तिने स्वतःच्या नवऱ्याच्या छातीमध्ये चाकू खुपसला आणि त्याची निर्घृण हत्या केली. बाजूला तो तरुण मुलगा उभा होता आणि तो हे सगळं दृश्य पाहत होता. त्याला वाटलं की जेव्हा ही महिला तिच्या नवऱ्याची हत्या करू शकते, तर उद्या आपल्यासोबत काही बरं वाईट झालं तर आपलं काय होईल, असं म्हणून तो मुलगा पण तिथे उभं टाकून पाहत होता. सुजाताने तिच्या नवऱ्याची हत्या केली. पोटामध्ये, छातीमध्ये, मानेमध्ये चाकू खुपसून त्याची हत्या झाल्यावर ती तिच्या प्रियकराला असं म्हणते की आता याचा खेळ संपला आहे, आपल्या दोघांमध्ये कुणीही येणार नाही. हे सर्व ऐकून तो मुलगा घाबरतो. सुजाता किचनमध्ये जाऊन चाकू धुवत असते. सुजाता चाकू धुवत असताना मुलगा मागून जातो, तिच्या तोंडाला दाबून धरण्याचा प्रयत्न करतो, पण सुजाता त्याला झटका मारते आणि तो मुलगा बाजूला पडलेला एका लाकडाचा दांडका उचलतो आणि तिच्या डोक्यामध्ये घालतो. सुजाता बेहोश पडते आणि त्यानंतर त्या मुलाने त्या महिलेची पण हत्या केली. हत्या केल्यावर त्याला समजलं की आता या घरामध्ये 2 खून झाले आणि दोन्ही खुनाचा आरोप हा त्याच मुलावर येणार आहे. तर तो मुलगा तो चाकू घेऊन चुपचाप सर्व काही सामान, पैसे वगैरे घेऊन पळून जातो. तो आपल्या गावाकडे गेला. खोलीमध्ये महिलेचा मुलगा एकटाच होता. बाहेर येतो आणि पाहतो की त्याचे वडील आणि त्याची आई अशी निपचित अवस्थेमध्ये पडलेली होती. तो मुलगा बाहेर जातो. दरवाजा उघडा होता. बाहेर जाऊन घरामध्ये काही व्यक्ती आले. व्यक्ती आल्यावर पाहतात की घरामध्ये कोणीतरी दोघा नवरा बायकोची हत्या केली. त्यानंतर तोच व्यक्ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतो. नंतर त्या ठिकाणी पोलिसवाले त्या डेड बॉडीला ताब्यामध्ये घेतात आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्या बिल्डिंगच्या अपार्टमेंटचे CCTV कॅमेरे चेक केले, त्यामध्ये तो मुलगा दिसला होता. पोलिसांनी 2 दिवसामध्ये त्या मुलाला अटक केली आणि अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. अशामध्ये त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि त्या कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि दोघा लोकांनी आपलं जीवन गमावलं. बाकी ही सर्व घटना तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.